कर शिरी ठेवा, आरती ओवाळी तो मनोभावे करुणी सेवा। जय जय श्री शनी देवा। सूर्यसुता शनी मूर्ती तुझी आगाध कीर्ती, एकमुखे काय वर्णू शेषान चले स्फूर्ती। जय जय श्री शनी देव। विश्व चैतन्य अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जाणारे महान संत आणि माझे सद्गुरू चैतन्य त्यागेश्वर महाराजांना आपण वंदन करूया। या कलियुगाचा राजा, सत्याचा सागर, सूर्यसूत, मी म्हणणाऱ्यांना पाचावर धारण करणारा, असत्याचा नाश करणारा आणि सत्याचा विजय करणारा, दंडनीयांना दंड देणारा आणि आदरणीयांचा आदर करणारा असा धर्मप्रिय, शिवप्रिय आणि तुम्हा आमांचा आराध्य दैवत शनिदेव यांना आपण प्रथम दंडवत नमस्कार करूया। आपण पाहत आहोत प्रापंचिक जीवनातून पारमार्थिक जीवनाकडे प्रवास करत असताना आपला सत्संग कसा हवा। प्रत्येकांना अपेक्षित असतं या दगदगीच्या जीवनामध्ये, कलियुगामध्ये, कमी वेळेमध्ये, कमीत कमी साधनेमध्ये जास्तीत जास्त आपल्याला पुण्य प्राप्त व्हावा, अशी प्रत्येकांची अपेक्षा असते। पण एकाच बाजूनी आपण पाहिलं तर ते पूर्ण होऊ शकत नाही। नुसत्या नामस्मरणाने पूर्ण होऊ शकत नाही, नुसत्या साधनेने पूर्ण होऊ शकत नाही, नुसत्या कर्मकांडाने पूर्ण होऊ शकत नाही, ना नुसत्या भक्ती मार्गाने पूर्ण होऊ शकत नाही। की त्या पद्धतीनं जशी आपण साधना करत असतो, जशी उपासना करत असतो, ते अंतःकरणाने मनोभावे आणि त्या आचरणामध्ये, त्या धर्माच्या चाकोरीमध्ये साधू संतांनी सांगितलेल्या, पूर्वजांनी सांगितलेल्या नियमाप्रमाणे जर ती विधी केली तर ते पूर्णत्वास जातो, नाहीतर जात नाही। सहज कुठलंही काम करत असताना, कुठलीही साधना करत असताना, कुठलेही उपवास करत असताना, कुठलेही एखाद्याला मदत करत असताना तो मनातला जो भाव आहे, जसा भाव तसा देव, तुम्ही ज्या भावनेने तुम्ही करताय त्या भावनेमध्ये तो सामावलेला आहे। आणि त्या भावनेमध्ये समदृष्टी असेल, समविचार असेल, त्याग असेल, वैराग्य असेल, स्वच्छ भावना असेल, हृदय तुमचं निष्कलंक असेल तर तो आपल्याला रुजू होतो। जरी साधना करत असताना तुमचा भाव जर स्वच्छ नसेल, हेतू जर स्वच्छ नसेल, किंतु परंतु असेल, संशयित असेल, शंका असेल, तर ते आपलं केलेलं कुठलंही कार्य सिद्धी जात नाही, कुठलेही कार्य सिद्धी जात नाही। उपवास करायचा, उपवासाच्या संध्याकाळचा उपवास सोडत असताना जे दिवसभराचं आपलं अन्न शिल्लक आहे त्याच्यासह खायचं, मग डोकं बिघडतं, पोट बिघडलं, जुलाब चालू झाल्या, उलट्या चालू झाल्या, आपली मनस्थिती स्थिर नसते, बुद्धी स्थिर नसते, मन स्थिर नसतो, ह्या सगळ्या गोष्टी बिघडत असतात। एकामुळं अनेक गोष्टी बिघडत असतात। म्हणून साधनेबरोबर तुमचा आहार सुद्धा महत्त्वाचा आहे। जसा आहार घेताय, ज्या विचाराने तुम्ही आहार ग्रहण करत असताय त्याचा सूक्ष्म प्रकार म्हणजे मन, त्याचा सूक्ष्म प्रकार तुमचा मन तयार होतो, तसे मनामध्ये विचार तयार होतात। आणि मन जर स्वच्छ आणि व्यवस्थित असेल, मनामध्ये भाव जर स्वच्छ असेल, तर ते मनाचा जो सूक्ष्म अन्न ग्रहण केलेला जो मनामध्ये प्रवेश करत असतो तो मेंदूपर्यंत जाऊन भिडतो, हृदयापर्यंत भिडतो, रक्तवाहिन्यामध्ये भिडतं, आपल्या शरीरामध्ये सर्वत्र शुद्धताच निर्माण होते। सगळीकडे शुद्धता असते।
जसा आहार तसा विहार. विहार म्हणजे आपलं वागणं, आपलं बोलणं, आपलं चालणं, आपल्या हालचाल त्या पद्धतीचीच पाहिजे. मी बरेच जण पाहतो, जेवत असताना, भोजन करत असताना अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे आपण नुसतंच म्हणतो आणि तोच माणूस वेडवाकडं भोजन करतो. अगदी हापापल्यागत, कधी नाही मिळाला असा, किंवा जेवता जेवता दुसऱ्याच्या ताटाकडे बघण्याचं खूप लोकांना सवय असते. आपल्या ताटात काय आहे हे आपण पाहत नाही. ह्या छोट्या छोट्या गोष्टी असतात, खूप छोट्या छोट्या गोष्टी असतात. त्याच्यामुळं आपल्या मनामध्ये समदृष्टी निर्माण होत नाही. गीतेमध्ये सुद्धा ते सांगितलंय, जसा आहार असेल तसा विहार आहे, जसा विहार असेल तसा ईश्वर आहे. तो ईश्वर त्या अन्नाच्या रूपाने ईश्वर आहे. तो अन्नाच्या रूपाने ईश्वर, त्याला पूर्ण ब्रह्म म्हणतो आपण. आणि त्याला वेडवाकडं त्याला कसं बी कालवून कसं बी आपण रेटून आणतो. मग तो ईश्वर तुमच्या मनामध्ये जातो. तुमची ज्या भावेने तुम्ही अन्न खाल्लाय तो भाव मनामध्ये निर्माण करतो आणि तुम्ही केलेलं कार्याचं फळ मात्र अजिबात मिळत नाही, अजिबात मिळत नाही. आणि आपली दृष्टी सम होत नाही, आपली दृष्टी सम होत नाही. एका मनुष्याला 2 पत्नी होत्या. एका मनुष्याला 2 पत्नी होत्या. पूर्वी असायच्या, आता पत्नी मिळतच नाही. पूर्वी असायच्या 2 पत्नी होत्या. एक आवडती, एक ना आवडती. कधीही धाकटीवरच प्रेम असतो. तशी थोरली आणि धाकटी दोघेही पतीची सेवा करायची. कालांतराने मृत्यूच्या शय्यावर थोरली गेली आणि मृत्यूच्या शय्यावर गेला असताना प्राण सुटण्याच्या अगोदर पतीनं त्यांनी बोलवलं आणि पतीनं सांगितलं की तुम्ही शेवटपर्यंत तुम्ही समदृष्टी ठेवली नाही. धाकटीवरच तुम्ही जास्त प्रेम केलात, धाकटीचेच तुम्ही मर्जी सांभाळलात, पण शेवटचं एक वचन मला द्या. तेव्हा पतिराज म्हणाले, वचन तुझं काय असेल ते सांग. तर पत्नीनं सांगितलं की आपल्या जमिनीमध्ये माझी जिथं समाधी आहे त्याच्या शेजारी काही अंतरावर धाकटीची समाधी असावी आणि दोघांच्या मध्ये तुमची असावी. एक अपेक्षा व्यक्त केली. पतीनं होकार दिला. कालांतराने धाकटी सुद्धा मृत्यूशय्यावर गेली आणि तिचंही समाधी काही अंतर सोडून दोघांच्या मध्ये एक समाधी बसावी या दृष्टीनं तिने एक समाधी परत दुसरी बांधली. 2 समाध्या झाल्या. तिसरी समाधी त्याच्यासाठी होती, तोही मृत्यूच्या शय्यावर गेला. मृत्यूच्या शय्यावर गेल्यानंतर मुलांना त्यांनी बोलवलं. मुलांना त्यांनी सांगितलं, बाबा रे, तुझी थोरल्या आईची इच्छा अशी होती की दोघांच्या मध्ये माझी समाधी असावी. तुम्ही दोघांच्या मध्ये समाधी माझी बांधा, पण किंचित थोडीशी धाकटीकडे समाधी वळवा. म्हणजे मृत्यूच्या शेवटच्या क्षणाला सुद्धा तुमची दृष्टी जर सम नसेल तर तुमचा भाव सम असू शकतो, तुमचं मन सम असू शकतो, तुमचे विचार सम असू शकतात, कदापि राहणार नाही. कुणाला जर वाटत असेल तर ते गोड गैरसमज आहे, तो गोड गैरसमज आहे. म्हणून अन्न ग्रहण करत असताना मर्यादे एवढंच अन्न घ्यावा, अन्न वायपट घालवू नये. अन्नावर मन लावून अन्न ग्रहण करावा. ताटाखाली अगोदर पाणी शिंपडावे, त्याच्यावर ताट ठेवावा. ते पदार्थातले प्रत्येक पदार्थ छोटे छोटे थोडं थोडं 2-2 कण बाजूला काढावा. त्या ताटाला 3 वेळा पाणी फिरवावे, 4थ्या वेळा खाली पाणी सोडावा. अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे. अन्नदाता सुखी होवो भव, अन्न करणारा सुद्धा सुखी होवो भव. तुम्हाला वाटत असेल माझी पत्नी करते ती म्हणजे गुलाम आहे का? कधीही कुणाला गुलाम समजू नका. ते एक आत्मा आहे, एक जीव आहे. तो अन्न करणारा सुद्धा सुखी व्हावा हे मनामध्ये भाव ठेवून
जर तुम्ही त्या अन्नाला पाणी फिरवलात तर त्यांचाही आत्मा शांत होतो. आणि तो अन्न ग्रहण करत असताना मनोभावे अन्न ग्रहण करावा आणि अन्न ग्रहण केल्यानंतर ताट पुसून खावा. ताटामध्ये पाणी हात धुतल्यानंतर ताट पुसावं आणि ते पाणी प्यावं असं शास्त्रात सांगितलंय. मी नाही सांगत, शास्त्र सांगतं, लक्षात ठेवा. पण आजकालची गतीच बिघडून गेली, आजकालची बुद्धीच बिघडून गेली, आजकालचे मनच बिघडून गेले. विघटन, आजकालचं स्फोटक विचार निर्माण झाले. एखाद्याच्या घरी तुम्ही गेलात शहरामधल्या लोकांच्या, तर त्यांचं प्रसाद खाण्याची पद्धत, पायामध्ये बूट, तसंच हात धुतणं नाही, कपाळावर भस्म नाही, कपाळावर काय अष्टगंध नाही, कपाळावर काय बुक्का नाही, काही नाही. जायचं, वाढून घ्यायचं, उभ्याने गप्पा मारत फोन कानाला लावायचं, वाकडं मान करायचं, वाकडं मान करता करता खात राहायचं. खाता खाता त्या ताटात काय हेही कळायचं नाही. आणि अर्ध टाकणं अर्ध खाणं हे एक नियम होऊन गेलेला आहे. अर्ध जो जास्त टाकतो तो जास्त श्रीमंती, अशी एक गोड कल्पना होऊन गेली. हे थोतांडपणा माजत आहे. आणि जसं अन्न टाकताय त्या अन्नाच्या रूपाने ईश्वर तुमच्या दारातनं जातो निघून, आणि ईश्वर कधीही तुमच्या दारात येत नाही. केवळ तुमच्याकडे श्रीमंती आहे, म्हणजे तुमच्याकडे श्रीमंती मागच्या पुण्याईमुळे आहे, ते आता संपवतात. पुढच्या जन्मात तुम्ही भिकारी होणार असता, लक्षात ठेवा. म्हणून अन्न ग्रहण करताना सुद्धा त्याचे नियम आहेत. प्रत्येक अन्न शिजवल्यानंतर पूर्वी चुलीचं पूजन करायचे. आता सुद्धा गॅसचं पूजन करणारे खूप माता भगिनी आहेत. गॅसला पाणी शिंपडणं, त्याला हळद कुंकू वाहणं, त्याला थोडंसं नैवेद्य दाखवणं आणि गॅस चालू करणं आणि गॅसावर अन्न शिजवणं. अन्न शिजवणारी माता भगिनी जे कोणी असतील, भावजाई असेल, बहीण असेल, त्याचा मनातला भाव जसा आहे तसा अन्न शिजत असतो. बाबांनो, लक्षात ठेवा. ती मनोभावे पूजन करून जर अन्न शिजवली, तो अन्न नसून तो पूर्ण ब्रह्म आहे आणि तो आपल्याला भरण पोषणासाठी, पुष्ट करण्यासाठी ताकदवान, शक्तिवान अन्न आहे, लक्षात ठेवा. हे पूजन झाल्यानंतर पहिलं आपलं जे रोटी आपण छोटीशी करतो त्या अंगठ्या एवढी करावी, अग्नीला द्यावा. पूर्वी द्यायचे अग्नीला. पूर्वी अग्नीला अन्न दिल्याशिवाय दुसरं काम करायचे नाही. अग्नीला देण्याचा उद्देश ती त्या वास्तूमध्ये, त्या घरामध्ये जे काय ढेकणे मेले असतील, पिसू मेले असतील, काय मच्छर मेले असतील, काय अतृप्तात्मे असतील, काय बुडीत इस्टेट असेल, काय दोष असेल, मागच्या जन्माचा असेल, या जन्माचा असेल, सगळा दोष त्या अन्नाच्या रूपाने त्या अग्नीला देतो. म्हणजे ईश्वराला समर्पित करतो आपण. आणि ईश्वराला समर्पित केल्यानंतर तो दुसरा अन्नाचा अधिकार आहे, तो आपल्या पूर्वजांचा. आपले वाडवडील आहेत पूर्वज, ज्यांची इस्टेट आहे, ज्यांच्यामुळं ज्यांच्या इस्टेटीवर आपण त्यांचं वाटचाल चालवत आहोत, त्यांच्या पित्यर्थ दुसरी छोटीशी एक धामटी म्हणतो आपण त्याला भाकर छोटीशी करावी. त्याच्यामध्ये थोडंसं तूप असेल, दही असेल, काय असेल ते लावावा आणि ठेवावा. एक गच्चीवर ठेवावा, अंगणात ठेवावा, भिंतीवर ठेवावा, पत्र्यावर ठेवावा. ते ठेवण्याचा उद्देश की ते कावळा येऊन ग्रहण करतो आणि कावळा अन्नाला शिवला की ते आपलं अन्न पवित्र झालं आणि पूर्वजांना अन्न मिळालं, त्यांचा आशीर्वाद आपल्याला मिळून जातो. लक्षात ठेवा, त्यांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो. अन्नावरची तृप्ती आपली संपून जाते. तर तिसरा जो भाकर आपण धामटी करतो, तर तिसरी आपले इष्ट देवता असेल, कुलदेवता असेल, उपासक देवता असेल, जे काय आपल्याला नावं माहीत नाहीत, पण अनेक देव देवता आहेत. सद्गुणी जे आत्म्या आहेत, साधू संतांचे आत्म्या असतील, ह्या सगळ्यांच्या आत्म्याच्या रूपाने ती भाकर गायीला द्यावी. आपण गायीला गोमाता म्हणतो. गोमाताचा अर्थ 33 कोटी देवता त्यामध्ये आहेत. मग ते तिसरी भाकर गायीला द्यावी, जेणेकरून आपले सर्व देवतांना तो पोचतो. सर्व देवांना पोचला.
ही पद्धत जर ज्या घरामध्ये आहे त्या घरामध्ये लक्ष्मी पाया मोडून पडलेली आहे. लक्षात ठेवा, त्या घरातलं अन्न कधीही कमी पडणार नाही. जिथे लक्ष्मी आहे तिथे विष्णू आहे. विष्णू अन्नदाता आहे. लक्ष्मी हे तिजोरीत राहणारी लक्ष्मी आपली. पैसा कधीही कमी पडणार नाही, अन्न कधीही कमी पडणार नाही. थोडक्यात छोट्या छोट्या गोष्टी असतात, आपण त्याच्याकडे आपण दुर्लक्ष करतो. नुसतंच माळा जपत असतो, शेजारी फोन ठेवतो, फोन कानाला लावतो आणि माळा जपत बसतो. आपण पूजा करत असताना शेजारी चहाचा कप ठेवतो, चहाचा घोट घेत घेत आपण देवदिवत असतो. ही साधना काही कामाची नसते, ह्याच्यात प्राप्ती नसते. या गोष्टी घडत असतील तर समदृष्टी येत नाही. आणि ज्या गोष्टी आवश्यक आहेत, ज्या आचरणपूर्ण आहेत, जे धर्माला अनुकूल आहे, जे विचार पेरल्यानंतर एका विचाराने हजारो विचार निर्माण होणार आहेत जनहितासाठी, कुटुंबाच्या हितासाठी, सगळ्यांच्या प्रगतीसाठी, ते मात्र पेरत राहावा. तिथं ईश्वर आहे. आपण अन्न ग्रहण करतो, काही वेळेस दीक्षा घेतलेली असतात. काही लोक दीक्षा हे प्रकारच माहीत नाही काही लोकांना. अन्न दीक्षा वेगळा आहे, शिवदीक्षा वेगळा आहे, नामदीक्षा वेगळा आहे, अनुग्रह वेगळा आहे, अनुष्ठान वेगळा आहे. ह्या सगळ्या गोष्टी वेगळ्या वेगळ्या आहेत. एकच प्रकार नाही. नुसतं गळ्यात माळा घातलं, चला कान फुंकलं म्हणजे झाला, असं नाही होत. पूर्वीच्या आश्रममध्ये एखाद्या शिष्याला दीक्षा द्यायची म्हणली तर त्या शिष्याकडनं सेवा करून घेत नव्हते. त्या मठात राहणारे जे सेवेकरी होते, जे ज्या मठामध्ये गुरुजी असतात, ते त्या सेवेकऱ्याला 40 दिवस स्वतःच्या हाताने भोजन करून घालतात. 40 दिवस. का तर तुमचा अन्नाचा जो अंश आहे, जो रक्ताचा अंश आहे, ते आज खाल्लेलं 40 दिवसापर्यंत राहतं. 40 दिवसानंतर त्याचं निष्कर्ष होतं. 40 दिवसापर्यंत त्याच्या मनामध्ये परिवर्तन होतं. मग ते गुरुजींनी घालायचे. 40 दिवसानंतर दीक्षा द्यायची. का तर त्याचं पूर्ण त्याच्या डोक्यात बदल झाला पाहिजे, त्याच्या विचारात बदल झाला पाहिजे, त्याच्या भावनेत बदल झाला पाहिजे, त्याच्या हालचालीत बदल झाला पाहिजे, त्याच्या आचरणात बदल झाला पाहिजे. ह्या गोष्टी सगळं करायचं 40 दिवस लागतात. 40 दिवसानंतर दीक्षा द्यायची. आता 5 मिनिटात 40 सेकंदात दीक्षा झाली. काढा पैसे, किती आणलाय ठेवा इकडं. ते घेणाऱ्यालाही कळत नाही. एखाद्याची दीक्षा, एखाद्याचं दक्षिणा घेणं सुद्धा दुःखद आहे. एखादी दक्षिणा गेली 25 वर्ष मी सेवा करतो, कुणालाही या जिभेने 1 रुपये मागितला नाही आणि मागणार नाही. लक्षात ठेवा, या जिभेने 1 रुपये मागितले नाही, मागणार सुद्धा नाही. जर ईश्वर साक्षात असेल तो सगळं चालवल. आपण निमित्त मात्र आहोत. लक्षात ठेवा, आपण त्याला जबाबदार नाही आहे. जसं भक्ताकडनं आपण दक्षिणा घेतो, ते दक्षिणा नसून त्यांच्या कुटुंबाला लागलेलं, त्यांच्या कर्माला लागलेलं, त्यांच्यात जे पाप असतो, जे काय दोष असतात, त्या दक्षिणाच्या रूपाने दोष येतात आणि ते दोष तो झोळीत घेतो. पण दोष पचवण्याची त्याच्यात जर ताकद नसेल तर तो सुद्धा खड्ड्यात जातो. अशा अनेक साधू आले आणि गेले, अनेक मठ आश्रम निघाले आणि गेले. ह्याचं कारणच एवढं आहे की पूर्ण परिपक्वता नसल्यामुळं, त्याची जाण नसल्यामुळं, दीक्षेचा प्रकार किती आहेत कुणालाही माहित नाही अजून, योगाचे प्रकार किती आहेत अजून माहित नाही. ह्या सगळ्या गोष्टीची अनुकूलता, अभ्यासपूर्ण वाचन आणि तसं आचरण स्वतः करणं आणि अनुभूती आल्यानंतर ते लोकांपुढे मांडणं, हा खरा सद्गुरू असतो. लक्षात ठेवा, स्वतःला काहीच अनुभव नाही. पुस्तकात असं सांगितलंय घ्या दक्षिणा, असं नाही होत. म्हणून जेव्हा आपण साधनेला बसतो, जेव्हा उपासना करतो, जेव्हा गुरुच्या अधिपत्याखाली येतो, अनुग्रह घेतो, घेत असताना आपण सुद्धा भक्तांनी सुद्धा पूर्ण अभ्यास केला पाहिजे.
पूर्ण त्याविषयी माहिती पाहिजे, पूर्ण त्याविषयी अनुकूलता पाहिजे। एक असा शिष्य होता, कुठेतरी प्रवचनामध्ये गेला, ऐकला, त्याने अन्न दीक्षा घेतली। त्यांनी अन्न दीक्षा हा प्रकार आहे, लक्षात ठेवा। त्यांनी अन्न दीक्षा घेतली आणि त्या गुरुजीने सांगितलं अन्नाचा कण जमिनीवर पडता कामा नये, म्हणजे अन्न वाया घालवायचं नाही। आपण सुद्धा कुटुंबात सांगतो, ज्येष्ठ मंडळी आपल्याला सांगतातच, व अन्न वाया घालवू नको, अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे। त्याच्या डोक्यात बसलं। गुरुजींनी सांगितलं, तो थोडासा भोळसट होता। गुरुजींनी त्याला सांगितलं, तो अन्न दीक्षा घेतोस ना तर एक सुई ठेव, सुई। जर अन्नाचा कण खाली पडला की त्याला टोचायचं आणि ते खायचं, म्हणजे हाताने उचलायचं तर ते कण येणार नाही। मग त्याला ते पटलं। ते पटल्यानंतर तो घरी गेला। कालांतराने लग्न झालं। लग्न झाल्यानंतर बायकोला सांगितला, मी अन्न दीक्षा घेतलेला आहे, माझं अन्न वाढताना खाली पडता कामा नये। बायको पण अभ्यासपूर्ण विचारपूर्वक होती। ती अख्खा आयुष्यभर जेवण वाढले, आयुष्यात कधीही कण सुद्धा बाहेर पडू दिली नाही। आणि हाही पट्टा भोजन करत असताना एकही कण बाहेर पडू दिला नाही। का तर गुरुजींनी सांगितलं होतं, खाली अन्न पडला तर त्या सुईनं आपल्याला खावं लागेल, कदाचित सुई टोचल, कदाचित सुईचा त्रास होईल, ह्याच्यापेक्षा आपण न बाहेर टाकलेलं बरं। तो ताट पुसून व्यवस्थित सगळं धुवून तो पाणी प्यायचा। तो कधीही आजारी पडला नाही, तो कणेचाही मिंदा राहिला नाही, कुणाचीही चोरी केला नाही, कुठेही लबाडी केला नाही, कधीही लुच्चेगिरी केला नाही, कधीही चमचेगिरी केला नाही, जेवढा काय उपमा तेवढा कधीही केला नाही। त्याचं लक्ष कशावर होता? डोक्यात काय राहायचं? त्याच्या काम करत असताना तेच, अन्न पडू द्यायचं नाही। त्याच्या डोक्यात एकच होतं, अन्न पडू द्यायचं नाही, अन्न पडू द्यायचं नाही। हे जर डोक्यात तुमच्या डोक्यात भरला असेल तर दुसरं घाण भरल का? नाही भरणार, कदापि नाही भरलं। आणि शेवटच्या मृत्यूच्या शय्येवर गेल्यानंतर जाताना बायको अख्ख्या आयुष्यात कधी विचारलं नाही, तुम्ही सुई काय ठेवलाय? पण ती म्हणली, आता विचारलं पाहिजे, कारण ही परंपरा घरामध्ये चालवायचं तर मुलांना सांगायचं तर काय सांगितलं पाहिजे? काहीतरी सांगितलं पाहिजे ना मुलांना पण पुढच्या। मग त्या पतीला तिने विचारले, ती सुई कशासाठी ठेवत होता भोजन करत असताना? तर तेव्हा त्यांनी सांगितलं, माझ्या गुरुजींनी सांगितलं होतं, जेव्हा अन्न कण खाली पडल त्या अन्नाचं कण त्या सुईनं घ्यायचं, उचलायचं, खायचं आणि सुई गिळायची। त्या भीतीपोटी मी एक एक कण खाली पडू देत नव्हतो। सुई गिळल्यानंतर मनुष्य मरतो। गुरुजींचा हेतू असा होता का सुई गिळावं? नाही। एखादा पती पत्नीला म्हणतो की तुला बुटाने मारीन, मारतो का? तुला माहेरी हाकलून देतो का? अरे तुकडा मिळायचा नाही। एक असंच नवरा बायकोचं लग्न झालं। लग्न झाल्यानंतर फसून मुलगी केली। हा होता दारुडा। 15 दिवस, महिनाभर गेला। गेल्यानंतर ह्याची चाल सुरुवात केली। आता पिऊन यायला लागला। बायको म्हणाले, हा कसला नवरा? म्हटलं रोज पिऊन येतोय। आला का नाही? कालवणावरनं, भाजीवरनं, मिठावरनं, पाण्यावरनं, चट्यावरनं, कशावरनं तरी भांडण काढायचा, रोज भांडण काढायचा। ही पाप बिचारी सत्वशील होती, कुलवंत होती, नीतिवंत होती, न्यायवंत होती, भाग्यवंत होती, चांगल्या कुळातली होती। तिनं सगळे पचवली, माहेरी काही सांगितलं नाही, आज सुधरल उद्या सुधरल। प्रत्येक एका स्त्रीचं स्त्रीत्व कशामध्ये असतो? तो त्याच्या पतिवर्त्यामध्ये असतो। आणि पातिवर्त्य म्हणजे त्याचा पती। त्याला सांभाळण्याचा खूप प्रयत्न केले, मग त्याचं सहनच होईना। एक दिवशी जास्तीत जास्त झाल्यावर तिने शेजारच्या म्हातारीला विचारलं, अगं आजी, ह्याला काय करायचं? हा ऐकतच नाही। आजीनं म्हणाले, अगं त्याचे गुण आम्ही लहानपणापासून बघतो, त्याच्याकडे काहीच नाही, तुला जे सांगितलं होतं काहीच नाही, तो असाच आहे। तेव्हा तिच्या डोक्यात आलं, मग आजी करू काय? काय करू म्हटल्यानंतर आजीनं सांगितलं, तो जेव्हा दारू पिऊन येईल
जेव्हा वाद होईल, वाद झाल्यानंतर तो पहिला शब्द काय म्हणतो? बुटाने हाणीन. बुटाने हाणीन म्हटल्यानंतर त्याला एकच सांगायचं, तू बूट खरेदी कर आणि बुटाने हाण. बूट काय कर? खरेदी करून आण, बुटाने हाण. मग ते झालं वाद. एक दिवशी वाद झाल्यानंतर त्याच्या पायात होते स्लीपर, कपडे होते घाणेरडे. वाद झाल्यानंतर तो बुटाने हाणीन म्हणला. बुटाने हाणीन म्हणल्यावर बायको म्हणली, बूट विकत आण. विकत आणल्याशिवाय बुटाने हाणायचं नाही. तेव्हा हळूच ती म्हणाली, तुला आठवते का माझ्या बापाने लग्नात बूट तुला दिले होते, त्याच्यानंतर तुझ्या पायात बूट आहे का? बूट आहे का तुझ्या पायात? पण नसता त्या गोष्टी आपण उखळून काय काढायचं? साधना करत असताना साधनेला जेव्हा बळतो, जेव्हा बसतो, बसल्यानंतर आपल्या डोक्यात असं येतोय की काय आपण पृथ्वीच खरेदी केली, भारत देशच आपण खरेदीला गेलो, आत्ताच आकाशाला कलर लावून आलो, हे रोडला मीच केले सगळे. हे जे तुमच्या डोक्यात बुटासारखे येतात ना, हे घाणेरडं जोपर्यंत करत नाही ना, तोपर्यंत खरी साधनेला सुरुवात होणार नाही. बाळांनो लक्षात ठेवा, खरी साधनेला सुरुवातच होणार नाही. तुमची खोटरडी कल्पना, गोड कल्पना जोपर्यंत त्याला जिरवत नाही, ह्याची मूठमाती देत नाही, तोपर्यंत तुमच्या दृष्टीमध्ये समदृष्टी येत नाही. आणि समदृष्टी आल्याशिवाय मन शुद्ध होत नाही, आणि मन शुद्ध झाल्याशिवाय तुमची प्रगती होणार नाही.